नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आईकडे काय रेसिपी आहे, आईने काय मच्छी घेतली बघूया आपण. तर काय मच्छी आहे मम्मी? कोलंबी आहे. कोलंबी आणि बोंबील घेतलेले आहेत. तरी ही मोठी कोलंबी आहे. हे बघा, साईज एवढी मोठी कोलंबी आहे आणि मीडियम साईजचे बोंबील घेतलेले आहे. तर हे बोंबील कसे साफ करणार आहे आणि कोलंबी कशी साफ करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आता, आणि मग नंतर आपण रेसिपी बघूया. बोंबील असे साफ करायचे, त्याचं वरचं डोकं काढायचं आणि पोटातली घाण पण काढायची, आणि त्याचे पंख असतात ते सुद्धा काढायचे, आणि त्याची शेपटी कापून घ्यायची. आता छोटे आहेत म्हणून हे अख्खेच आपण कापतोय. हे बघा, पोटातली घाण काढायची आणि शेपटी काढायची. हे पंख काढायचे, शेपटी काढायची. आई इकडे दाखव. हे बघा, असं साफ करायचं. सरळ ठेवते ना. ते छोटे आहेत म्हणून आपण पूर्णच अख्खेच घेतोय, त्याचे तुकडे नाही करत आहे. तर इथे बघा, बोंबील साफ करून घेतलेले आहेत. हा 100 रुपयाचा वाटा आईने घेतलेला आहे. तर छोटेसेच आहेत बोंबील. तर आपण हे अख्खेच फ्राय करणार आहोत. तर यासाठी आता मी इथे घेतलेलं आहे 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. चवीनुसार मीठ, हळद, मसाला 2.5 चमचे आणि अर्धा चमचा गरम मसाला हे आपण यामध्ये घालणार आहोत. मिक्स करायचं आहे असं. लसूण सुद्धा त्याच्यामध्येच घालायचं आहे, म्हणजे छान चव लागते त्याची. बोंबलाला पाणी सुटते म्हणून अगदी स्वच्छ निथळून घ्यायचे आहेत. तर बघा, सर्वांना असा मसाला लावून घेतलेला आहे. 2-3 मिनिटं आपण असंच ठेवूया, म्हणजे छान असा मसाला त्याला कोट होईल. इथे मसाला लावून झालेला आहे. त्यानंतर कोटिंग करण्यासाठी मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन, 1 चमचा मी रवा घेतलेला आहे. हा थोडा भाजलेला आहे, भाजून ठेवायचा म्हणजे खराब होत नाही. आणि अर्धा चमचा मसाला घेतला आहे, अर्धा चमचा, पाव चमचा हळद घेतली आहे, आणि थोडंसं चिमटीभर मीठ घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत. हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फ्राय करताना यामध्ये आपण असं डीप करायचं आणि मग नंतर फ्राय करायचं आहे. छान असे कुरकुरीत बोंबील होतात. फक्त तुम्ही बेसनमध्ये पण फ्राय करू शकता. नेहमी आम्ही बेसनमध्येच फ्राय करतो, पण यावेळी मी तांदूळ आणि रवा एक्स्ट्रा घेतला आहे. कोणतीही मच्छी तुम्ही ह्याच्यामध्ये फ्राय केली ना तर खूप छान अशी कुरकुरीत होते. तर इथे बघा, झालेलं आहे मिक्स करून. आता तवा ठेवते आणि त्याच्यानंतर मी फ्राय करते. आता इथे बघा, हे जे बोंबील आहेत ना, मसाला लावून ठेवले ते ह्याच्यामध्ये असे डीप करायचे. सगळीकडे व्यवस्थित लावायचं आहे. कोणतीही मच्छी अशी फ्राय करा, छान लागते. व्यवस्थित असे कोट करायचे आहे. आता एकीकडे मी तवा ठेवलेला आहे. हा बघा, तवा ठेवलेला आहे. लोखंडाचा तवा आहे हा. यामध्ये आपण तेल घालूया. आता तेल गरम होऊन देऊया आपण.
तेल गरम झालं ना का हा लसूण जो आहे ना तो आधी असं सोडायचं का कुरकुरीत छान फ्राय होतो तो. आता त्याच्यावर आपण बोंबील सोडायचे. हे बघा सर्व बोंबील आता इथे तेलामध्ये घातलेले आहेत. थोडंसं तेल असं साईडला सोडायचं. दोन ते 3 मिनिटं एकाच साईडनी होऊन द्यायचं, लगेच परतायचं नाही, नाहीतर बोंबील तव्याला चिकटतात व्यवस्थित तळले नाही तर 1-2 मिनिटं मी होऊन देणार, नंतर मग पलटी मारणार. आता हे आपण पलटी करून घेऊ. हे बघा, हे आपण आता पलटी करूया. अगदी नाजूक हाताने पलटी करायचं आहे, नाहीतर हे बोंबील तुटतात लवकर. एक बाजू झालेली आहे आणि एक बाजू आपण पटकन पलटी मारायची. या साईडनी आणि कडक होऊन द्यायचे, म्हणजे छान असे खरपूस होतात. आता हे आपण 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया. छोटे बोंबील असतील ना तर असेच करायचे आहे, कारण हे तुटतात, नाजूक असतात, तर अख्खेच फ्राय करायचे. मोठे असतील तर ते तुम्ही कापून त्याचा काटा काढून फ्राय करू शकता. तर हे सुद्धा आता आपले 2-3 मिनिटांमध्ये होऊन जातील. बघा इथे आपले मस्त असे फ्राय बोंबील झालेले आहेत, कुरकुरीत असे. बघा इथे झालेला आहे मस्त कोलंबीचा रस्सा आणि फ्राय बोंबील आणि त्यासोबत केलेली आहे तांदळाची भाकरी. तर असा जेवण झालेलं आहे आगरी पद्धतीमध्ये. जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.